हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग आहे ना माझ्या धोंडे जेवणाची. आम्ही शॉपिंग करायला आलो होतो. आता इथे ना दीदीसाठी सुद्धा साडी घ्यायची होती. त्यानंतर मग आम्ही आमच्या साड्या सिलेक्ट केल्या आणि बिलिंगसाठी खाली गेलो. खरं तर आहे ना धोंडे जेवणाचा माझा पहिला धोंडा आहे, त्यामुळे मला असं होतं की आपण मोठा व्लॉग तर करूया. त्यासाठी मी अशा छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या होत्या. हाय, तर तुम्ही माझा या आधीचा व्लॉग मे बी बघितला असेल. सो मी ही एक आणखी क्लिप ॲड करते. तर मी ना सकाळपासून आली. सकाळी जवळपास मी 9-10 वाजता आले असेल आणि आता 2:30 वाजले. फक्त येऊन आहे ना जेवण केलं सर्वात पहिल्यांदा. त्यानंतर इथं माझ्या बाळाला झोपवलं आहे, ती झोपली आहे आणि माशी आहे ना म्हणून थोडंसं मी हे असं वरतून लावलं आहे, क्लिप लावली आहे. आणि त्यानंतर माझी जी मी पिशवी आणलेली आहे सॉरी ते सगळं असंच पडलेलं. आता मी इथे ना शॉर्ट आऊट करत होते की मला देवशीला कुठला ड्रेस घालायचा आहे, काय करायचं त्यासाठी. तर मी आता हे असं सगळं असंच ठेवलेलं आहे आणि आता मी झोपली होती. पण त्याच्या आधी म्हटलं चला एक क्लिप घेऊया, कारण की ना मी डबल विसरून जाते आणि माझा जो लॉंग व्हिडिओ करायचं जे राहतं माझं ते होतच नाही. म्हणून म्हटलं आपण आज एक क्लिप तरी घेऊया, म्हणजे आपल्याला छान सगळं करता येईल. सो आता उद्या जायचं आहे. उद्या आम्ही शॉपिंगला जाणार आहे. शॉपिंगला आई, मावशी, आजी ते सगळे येणार आहे, म्हणजे खूप मजा येणार आहे. आणि तशी तर माझी ऑलरेडी साडी घेऊन झाली आहे, म्हणजे जी मी धोंड्याला आई मला देणार आहे ती साडी माझी घेऊन झाली. मी तुम्हाला ती आता दाखवून देते. पण माझा मावशीकडे, म्हणजे आता एका मावशीकडे झाला आहे, जी माझी मधली 2 नंबरची मावशी, तिच्याकडे धोंडा व्हायचा बाकी आहे. सो मला तिथली एक साडी बाकी आहे. उद्या मला साडी घ्यायची आहे, प्लस माझी पण काही शॉपिंग आहे. म्हणजे मला माझ्या रूमला थोडंसं डेकोरेट करण्यासाठी पडदे वगैरे घ्यायचे. सो अशी काहीतरी मिनिमम माझी आहे शॉपिंग. सो ती करायची आहे. आता मी जस्ट साडी काढली आणि म्हणजे साडी जी नेसलेली होती ती काढली आणि असा मस्त असा ड्रेस घातलेला आहे मी सध्या, जो की खूप गोड दिसतोय मला. सध्या मला तरी वाटते कलर खूप छान दिसतोय. म्हटलं ठीक आहे, चला आजच याची सुरुवात करूया वापरण्यासाठी. तर चला आता पुढे काय होतं ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा. ही माझी धोंड्याची साडी आहे, जिच्यावरती ना हा असा वर्कमध्ये असा ब्लाऊज आहे. अशी साडी आहे, म्हणजे याच्यात दिसत नसेल, एक मिनटं. हिचा ब्लाऊज असा वर्कचा ब्लाऊज आहे आणि ही अशी छान साडी जी की मला खूप आवडली, कारण की खूप मस्त आहे, माझ्या चॉईसची आहे. त्या दिवशी ना मी 2 साड्या आणलेल्या. आता अशा सेम आणखी एक साडी आहे जी की मी माझ्या आत्या बहिणीसाठी आणलेली. आता जर तुम्ही माझे व्लॉग्स कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल की माझी एक आत्या बहिणीचं आत्ताच लग्न झालं होतं. सो आई तिलासुद्धा बोलवणार आहे धोंड्यासाठी. सो त्यामुळे ना आम्ही सेम 2 साड्या घेतलेल्या आहे. दुसऱ्या दिवशी ना आम्ही असं आवरून निघालो होतो नाशिकला. खरं तर आहे ना आमचा असा प्लॅन होता की आधी ना धोंडे न्हायला जायचं. धोंडे न्हायला म्हणजे एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी, पाण्याच्या ठिकाणी, एखाद्या काहीतरी असं पवित्र ठिकाणी ना अंघोळी करण्यासाठी जायचं. तर आता आम्हाला शॉपिंगसुद्धा करायची होती आणि आम्हाला धोंडे न्हायलासुद्धा जायचं होतं. सोबतच आहे ना माझी मावशा, माझे आजी, मामी त्या सगळे येणार होत्या. आता आम्ही ना बसनी चाललेलो होतो आणि इथे ना देवशी फर्स्ट टाईमच अशी बसमध्ये बसली, त्यामुळे तिची रिॲक्शन काहीतरी वेगळीच होती. तिला असं होतं की मी पळू की काय. त्यानंतर नाशिकला पोहोचलो आणि आम्हाला जे मेन घ्यायचं होतं, म्हणजे मला ताट घ्यायचं होतं, पितळाचं ताट घ्यायचं होतं. सो आम्ही ते घ्यायची सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा ती शॉपिंग केली. ताटाची वगैरे शॉपिंग तर झालीच होती. मग त्याच्यामुळे आम्ही पुढे निघालो होतो गंगेवर जाण्यासाठी. आणि खरं सांगू ना आम्ही पूर्ण असं म्हणजे 3-4 जणी बाया, सोबत आमचे लहान लहान मुलं, सगळे ना आमच्याकडे असे वेगळेच बघत होते. त्यानंतर सर्व गल्लीमध्ये गेलो आणि तिथे ना मला जोडवी करायची होती. आता असं म्हणता अधिक महिन्यामध्ये ना आई आपल्या लेकीसाठी जोडवी करते, म्हणून आहे ना आईने माझ्या जोडवीमध्ये भर टाकली आणि त्यानंतर आम्ही गेलो गंगेवर. कुंभमेळा संपून जाईल, रस्त्याचे कामं तसेच राहतील. कुंभमेळा, कुंभमेळा, मेला 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 नाही रे, मेळा. त्यानंतर आहे ना आम्ही गंगेवर पोहोचलो. खरं तर पाणी सोडलेलं होतं, पण तरी सुद्धा ना पाण्यामध्ये खूप जास्त खराब होतं असं म्हणू नाही. पण खरं सांगू ना तर आपण आहे ना म्हणजे जे आपण करतो, काही आणलं की पाण्यात टाकणं, सोडणं, कपडे असतील काही, पण ते नका करू यार, कारण की पाणी नाही आणि खूप जास्त खराब होतं. त्यानंतर इथे ना मग आम्ही सर्व एकत्र आलो. आता आम्ही तर आलो होतो, मावशीन ते आम्हाला कनेक्ट झाले होते, पण माझी जी मोठी मावशी आहे ती यायची बाकी होती. सो इथं आमचे तिलाच फोन करणं येणं जाणं चालू होतं.
त्यानंतर मावशीसुद्धा आली. मग आम्ही सुरुवात केली पाय धुवायला. आता ही गोष्ट लहानपणीपासून बघत आलो आहे, त्यामुळे हे काही नवीन नाही आहे आमच्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तिथे जाऊन बसलो. त्यानंतर आणि हां, मी तर धुतले. आता माझं तुम्हाला माहीत होतं, पण आमचं बघून आहे ना कार्तिक आणि ते सुद्धा माझे पाय धुत होते. आणि खरं सांगू ना, हे बघायला इतकं छान वाटतं ना. तर ही माझी आजी आहे, जी की तुम्हाला माझ्या मावशीसारखीच दिसेल, कारण की माझ्या मावशी ते एकदम सारख्याच दिसते, आजी म्हणून वाटतच नाही. मग मी आजीचे पाय धुतले, त्यानंतर आईचे सुद्धा पाय धुतले. आता खरं ना व्हिडिओ काढायला ना माझा कार्तिक होता, आणि कार्तिकने ना फोन असा उलटा पकडलेला होता, त्याच्यामुळे तो व्हिडिओ जरा असा निघाला आहे, सो ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर मी देवश्रीचे सुद्धा पाय धुतले, कारण की देवश्री माझी लक्ष्मी, मला माहीत नाही मुलीचे धुता का नाही, पण देवश्री तर माझी लक्ष्मी घरची, त्यामुळे तिचे पाय धुणं माझ्यासाठी कंपल्सरी आहे. मग मावशीचे धुतले, आणि मामी ना तिथंच बसल्या बसल्या सगळ्यांचे धुत होते, त्यामुळे मामीला आम्ही हसत होतो की मामीला उठायचं नाही एका जागेवरून, आणि मामी खूप थकल्या असं तसं. त्यानंतर सर्वांचे पाय वगैरे धुवून झाले. मग तिथे जी पिंड असते आम्ही तिथे सुद्धा पाणी वाहिलं, दर्शन घेतलं. आता हे सगळं तुमच्याकडे करता की नाही हे मला खाली कमेंट करून सांगा. आता आमच्याकडे तर हे असं आमच्याकडे म्हणण्यापेक्षा करायचे, म्हणून आम्ही पण गेलोच होतो नाशिकला. म्हटलं चला येऊया हातपाय धुवून, म्हणून आम्ही इथं आलो. आणि हे बघा कार्तिकाने ते करताना ना इतकं छान वाटतं, म्हणजे आपण मोठं आहे अशी फिलिंग येते. त्यानंतर मग सगळ्यांचं पाय वगैरे धुवून झाले, आणि मग गेलो आम्ही मेन कामासाठी. म्हणजे मला ना मावशीकडे माझा धोंडा व्हायचा बाकी आहे, मोठ्या मावशीकडे. त्यासाठी आम्ही साडीची शॉपिंग करायला गेलो होतो. तिथेच एक मारुती लेन म्हणून आहे, तिथेच गेलो, तिथे साडी घेतली. आणि मी तिथूनच आहे ना, मी असे पडदे वगैरे घ्यायचे होते मला, मग मी ते घेऊन आले. आता ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये कळलंच की मी ना फक्त 1000 रुपयामध्ये ना पूर्ण घर डेकोरेट केलं, आणि ते कसं केलं हे तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. हा आहे धोंडे जेवणाच्या दिवशीचा व्हिडिओ. आता इथे ना आमचा सगळा स्वयंपाक झालेला होता, पण ऐन वेळेला लाईट गेली, त्यामुळे ना रस असा चाळणीवर करत होती, आणि रस करणारी माझी काकी आहे. त्यानंतर इथे आम्ही मावशी आणि मी मिळून आहे ना मस्त फुलांचं डेकोरेशन करत होतो. खरं सांगू ना डेकोरेशन करायचं होतं, पण त्यासाठी फुलंच मिळत नव्हती. काही फुलं आम्ही विकत आणले आणि काही असेच घेतले. त्यानंतर ते कट केले, आणि मग मस्त असं आम्हाला जसं हवं होतं तसंच डेकोरेशन झालं. खरं तर छान झालं, आणि फायनल हे असं दिसतंय. आता हे ना मला तर इतकं छान वाटत होतं ना बास कधी. आणि जे मला द्यायचं होतं, म्हणजे जे मध्ये घंगाळ आहे ते मला द्यायचं होतं. बाकीचं आम्ही असं शोला ठेवलेलं होतं, पण घंगाळ ताट आणि ते द्यायचं होतं, ताट तांब्यान ते, सो ते सुद्धा इथे ठेवलं होतं. आणि असं फायनल डेकोरेशन आहे. आणि हे एक ताट आहे ना जे मला आधीच घेतलेलं आहे, सो आईला म्हटलं मला घंगाळ नको देऊ, घंगाळ तर मला लग्नात घेतलेलंच होतं. मग तिला म्हटलं मला हे असे भांडे देण्यापेक्षा ना ताट घे, कारण दोघांची प्राईस सेमच आहे. नंतर आहे ना दादून त्यांनी देवश्रीची पूजा केली. आता हे सगळे ना तिचे मामा आहे. खरं तर यामध्ये माझे चुलत भाऊ ते पण बाकी, पण ते नंतर आले. सो हे माझे 2 मावशीचे मुलं कार्तिक, प्रतीक, आणि हा दादू. आता याला तर तुम्ही ओळखतच असाल. मग यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्याचे पाय वगैरे धुवून घेतले. खरं तर तो व्हिडिओ काढला नाही, पण आधी ते केलं सगळं. त्यानंतर तिचं औक्षण केलं, आणि मग आहे ना शेवटी तिचे असे ते ताट ओवाळत होते सगळेजण. आणि ज्ञानूनी ना तिच्यासाठी मस्त असा ड्रेस आणला होता, सोबत क्लिप्स, बेल्ट, असं बऱ्याच अशा गोष्टी होत्या. मग ते सुद्धा आम्ही तिला असं दिलं. आणि त्यानंतर आता आम्ही सगळे वाट बघतोय मेन पाहुण्यांची. ते म्हणजे माझे जे आत्या बहीण होती ते यायला त्यांना टाईम होता. आता मावशीन ते ना सगळे माझ्याकडे मुक्कामाला होते. आता लॉंग व्हिडिओमध्ये मी सगळं शूट केलं नाही, पण तुम्ही ना शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा, इतकी मजा केली आम्ही कालच्या रात्री. म्हणजे एवढे सगळे जेव्हा भाऊ बहीण सगळे एकत्र असल्यावर मज्जा काय असते ना ते कळतं. आता सगळे तर माझ्यापेक्षा लहान आहे, पण तरीसुद्धा आम्ही मस्त मस्ती वगैरे करतो. त्यानंतर आहे ना आमचं म्हणजे छान असं वेलकम झालं, मस्त आम्हाला वाण वगैरे देऊन आमचं औक्षण वगैरे केलं. त्याचं ना मी असं लॉंग व्हिडिओ घेतलेला नव्हता, म्हणून मग हे तुमच्यासोबत मी शेअर नाही करते, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते सगळं शेअर केलं. त्यानंतर ही आत्या बहिण ते सुद्धा आले, म्हणजे ती दीदी आणि ते दाजी सुद्धा आले. मग त्यांना सुद्धा वाण दिलं, त्यांचं औक्षण केलं, आणि मग छान फोटो सेशन वगैरे. तर असं होता माझा पहिला अधिक मास, असा छान सेलिब्रेट झाला. आता वाणात काय काय आलं ते तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवेलच, पण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच माझं चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.